नमस्कार मित्रांनो, मी तुमचा युवराज. आज आहे 5 जुलै 2026. आपण आज चाललो आहे रतनगड ट्रेकसाठी. रतनगडच्या आता ओढ्यावर आहे. मस्त असंच पाऊस चालू आहे, पाहू शकता. पावसाच्या सरी येत आहेत. रतनगडचा हा मार्ग आहे. हा ओढ्याच्या साईडला आहे मसनवाट आणि इकडून जातात पायवाटाने. गार गार पाणी रे हाय रे, गार गार पाणी हाय. ओढ्यापासून आपण वर चालत आल्यावर समोरच आता आपल्याला 3-4 घरं दिसतील. त्यानंतर आपल्याला डाव्या साईडला थोडं चालत जाऊन पाण्याच्या प्रवासाच्या कडून जायचं आहे आपल्याला. लक्षात घ्या, हा मार्ग आहे रतनगडवर जाण्याचा. आता आपण पोचलो आहे जलाशयाच्या पाशी. बॅकवॉटर जे या संपूर्ण याच्यामधून पाणी जे येतं हे धरणामध्ये साठवलं जातं. बॅकवॉटर आणि त्या बॅकवॉटरचा हा सुंदर असा नजारा आहे. त्या तिथून आपण आता उजव्या साईडने ह्या अशा इकडे मध्ये प्रवाह आहे. प्रवाहाच्या मधून ओढ्यामधून वर आलं आहे. आता वरच्या साईडला चढत जायचं आहे. आता पहिल्या पावसाच्या ट्रेकमध्ये रतनगडच्या खुशीत सुंदर असे हे निसर्गाचे विहंगम दृश्य मनाला विलंबणारे. आता वर चढाई करून आल्यानंतर तिथे एक खोपे आहे. त्यानंतर 2 वाटा दिसेल तुम्हाला, एक उजव्या साईडला नाही तर आपण डाव्या साईडून प्रवाहाच्या मधून जात आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचलो आहे प्लॅटवर. वर चढून आल्यावर बॅकवॉटरचे ते आता आपण थांबलेलो आहे इथे. सुंदर असं पाठीमध्ये धबधबे दिसू शकतात ना, जे प्रवाहित झाले. दोन 2026च्या पहिल्या पावसात ट्रेक आणि सुंदर असं वातावरण. तिसरा ओढा ओलांडून आपण वर आलो आहे. आता वर चाललो आहे आणि जंगलाची सुरुवात झालेली आहे. बघू शकता झाडी, पावसामुळे गरज झाडी निर्माण झाले, हिरवेगार झालेले व वरून प्रकाश खाली जमिनीवर पडत नाही. आता चढून आपण वरच्या एक प्लाटूजवळ आलेलं आहे. या प्लाटूपासून आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे आणि तर आपल्याला असं केन लावलेले दिसतील प्रॉपर तऱ्हेचे. आणि तिथून पुढे आहे ही घळ आहे खाली, आणि तिथून पुढे आपल्या उजव्या साईडला वळायचं आहे पायवाट्याला. 10 मिनटाच्या चढाईनंतर आता अखेर आपण वर पोचत आहोत. आता आपण 1 तासाच्या ट्रेकनंतर वर पोचलेलो आहे. आणि आता पोचू शकता सुंदर असं दृश्य. आणि इथूनच आपल्याला उजव्या साईडने वर जायचं आहे. ही झोपडी दिसते आपल्याला. इथून
दोन मार्ग आहेत. एक लेफ्ट साईडचा जातो तो हरिश्चंद्रगडाकडे जातो. इथून 6 तासाचा हरिश्चंद्राचा मार्ग आहे. आणि इकडं उजव्या साईडला जातो हा रतनगडकडे वर. ओके. आता आपण आज आमचं नशीब चांगलं म्हणायचं की पाऊस आज कमी आहे. खाली मामांना विचारलं तर मामा म्हटलं की काल पाऊस खूप होता, आज कमी आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे वाटा आहे. नाहीतर पाणी झालं असं सगळं निसरडं असतं, स्लिपरी, सगळे धाप पडले असते. पावसाची सुरुवात झालेली आहे. जसा पावसाचा जोर चालू आहे तसं पाण्याचा प्रवाह वाढत आहे. आता आपण बघू शकता 2 तासानंतर आपण कुठल्या बाजारपेठेच्या इथे तिथून वर रतनगडकडे चालत आहोत. पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. हा आहे दुसरा दरवाजा. होऊ शकता सुंदर असे कोरीवकाम केलेले आहे. करून बुरुज आता त्याचं घटकाम होत आहेत. मारुतीचं मूर्ती आहे इकडे, गणेशाची मूर्ती. सुंदर असंच यामध्ये कोरलेलं आहे, दगडामध्ये नक्षीकाम केलेलं आहे. आणि हा आहे आपला निखिल. सुंदर अशी गुहा. आता आपण चलोय नेड्याकडं. आपले पावसाची रिमझिम चालू आहे. धुक्याच्या मऊ चादरनं अख्खा रतनगड झाकून गेलेला आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काही जास्त दाखवू शकत नाही. कारण नक्कीच उन्हाळ्यामध्ये येऊन तुम्हाला पुन्हा त्या रतनगडचं सौंदर्य दाखवतो. बाजारपेठेपासून आता आपण चालू आहे खाली. वाजले 11:15. नमस्कार मित्रांनो, फायनली सकाळी 6 वाजता चालू केलेला ट्रेक आपण रतनगडचा. आता वाजले आहेत 1 पूर्ण झालेलं आहे. पाऊस आता उघडलेला आहे, थोडा पाऊस शकता. आज सुंदर असं आता पाणी वाहत आहे. आणि इकडं आपल्या पाठीमाग आहे अमृतेश्वर मंदिर. अमृतेश्वर मंदिराच्या सुंदर असं